Hello student, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer from DKT Yeshwantrao Chavan Polytechnic. प्रॅक्टिकल नंबर 9 आपण कंप्लीट केलेले आहेत. आतापर्यंतचे टोटल 9 प्रॅक्टिकल्स कंप्लीट झालेले आहेत. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 10 हे कंप्लीट करणार आहोत. तर बाळांनो, फर्स्ट प्रॅक्टिकल होतं ते MS ॲक्सेस, सेकंड प्रॅक्टिकल सुद्धा MS ॲक्सेस वरती कसा डेटाबेस तयार करायचे हे आपण बघितलेले आहेत. त्यानंतर प्रॅक्टिकल नंबर 3 इज द स्टडी प्रॅक्टिकल ऑन दी बेस्ड ऑन दी नॉर्मलायझेशन. त्यानंतर प्रॅक्टिकल नंबर 4 and 5 विच आर दी बेस्ड ऑन दी DDL अँड DML कमांड्स. त्यानंतर प्रॅक्टिकल नंबर 6 होतं ते क्वेरीज लिहायचे होतात बाय युझिंग अरिथमेटिक, कंपॅरिझन, लॉजिकल ऑपरेटर्स. त्यानंतर प्रॅक्टिकल नंबर 7 होतं, त्याच्यामध्ये ॲग्रिगेट फंक्शनचा कशा पद्धतीने यूज करायचा आपण ते प्रॅक्टिकल्स बघितले होते. त्यानंतर प्रॅक्टिकल नंबर 8 होतं ते ग्रुप बाय क्लॉज, हॅव्हिंग क्लॉज आपण यूज केले होते. त्यानंतर प्रॅक्टिकल नंबर 9 मध्ये आपण जॉईनचे टेक्स्ट याच्या रिलेटेड सगळ्या क्वेरीज आणि टेबल्स तयार करून त्या टेबलवरती कशा पद्धतीनं जॉईन ऑपरेशन रन करायचे आणि एक्झिक्यूट करायचे हे आपण बघितलेले होते. तर बाळांनो, आजच्या या लेक्चरमध्ये व्ह्यू क्रिएट कसा करायचा आणि मॉडिफाय कशा पद्धतीनं करायचा किंवा व्ह्यूचा यूज काय, आजच्या या प्रॅक्टिकलमध्ये आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर बाळांनो, तुम्हाला मी थेअरीमध्ये सांगितलं होतं की व्ह्यू म्हणजे काय. व्ह्यू इन अ SQL ॲज अ कन्सिडर्ड ॲज अ व्हर्च्युअल टेबल. व्ह्यूला आपण काय म्हणतो, व्हर्च्युअल टेबल. म्हणजेच काय, जो टेबल तयार केलेला असतो त्याच टेबलचं सेम नेम देऊन आपण दुसरा टेबल तयार करू शकत नाही. कारण SQL मध्ये बघा, टेबलला नेम जेव्हा तुम्ही एक देतात तेच नेम दुसऱ्या टेबलला तुम्ही यूज करू शकत नाही. पण सेम नावाचे टेबल्स तुम्ही तयार करू शकत नाही. आणि मात्र तुम्हाला एक असा तुम्ही डेटाबेस तयार केला आहे, टेबल्स तयार केलेले आहेत, त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल, पण टेबल डिलीट झाला तर तुम्हाला तो व्ह्यू मध्ये रेकॉर्ड्स तरी सेव्ह असले पाहिजेत. म्हणजे त्याचा कुठेतरी एक बॅकअप असला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही व्ह्यू क्रिएट करू शकता. तर तो व्ह्यू म्हणजेच काय, इट इज द व्हर्च्युअल कॉपी किंवा व्हर्च्युअल टेबल ऑफ दी टेबल. व्ह्यू कंटेन्स दी रोज अँड कॉलम. जर तुम्ही एक प्रिव्हियस टेबल तयार केलेला आहात आणि त्या टेबललाच तुम्ही क्रिएट व्ह्यू केला तर सेम टेबलमध्ये जे काही रेकॉर्ड्स इन्सर्ट केलेले आहेत ते सगळे रेकॉर्ड्स ते व्ह्यूमध्ये सुद्धा ऑटोमॅटिकली सेव्ह होतात. जेणेकरून तुमचा टेबल डिलीट झाला तर व्ह्यू तरी ॲटलिस्ट प्रेझेंट असतो. टू क्रिएट द व्ह्यू वी कॅन सिलेक्ट द फील्ड्स फ्रॉम वन ऑर मोर टेबल्स. तुम्ही व्ह्यू जो क्रिएट करता तो एका टेबलपासूनच तयार करू शकता असं काहीही नाहीये. तर तुम्ही एकापेक्षा जास्त टेबलमधले पर्टिक्युलर कॉलम्स तुम्ही सिलेक्ट करून व्ह्यू तयार करू शकता. ते कशा पद्धतीनं करायचं हे सुद्धा तुम्हाला मी प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे. व्ह्यू कॅन आयदर हॅव अ स्पेसिफिक रोज बेस्ड ऑन दी सर्टन कंडिशन्स ऑर ऑल दी रोज ऑफ दी टेबल. म्हणजे आपल्याला तर सध्या काय करायचं, एक व्ह्यू क्रिएट करायचा एक्झिस्टिंग टेबलपासून आणि त्यानंतर सिंगल टेबलपासून पण व्ह्यू करणार आहोत आणि मल्टिपल टेबल्सपासून सुद्धा आपण व्ह्यू तयार करून बघणार आहोत. तर बाळांनो, इथं फॉर एक्झाम्पल हे प्रॅक्टिकली मी आता तुम्हाला करून दाखवणारच आहे. इथं व्ह्यू कसा क्रिएट करायचा, त्यानंतर एका टेबलपासून व्ह्यू कसा क्रिएट करायचा, त्यानंतर मल्टिपल टेबल्स म्हणजे एकापेक्षा जास्त टेबलपासून व्ह्यू कसे क्रिएट करायचे, आणि त्यानंतर अपडेट व्ह्यू म्हणजे व्ह्यू अपडेट करायचा आहे. म्हणजे एक फॉर एक्झाम्पल एक व्ह्यू अपडेट आपण केला म्हणजे ज्याच्यामध्ये आता समजा एक टेबल तयार केलाय आणि त्या टेबलचा एक व्ह्यू तयार केलाय आणि ते व्ह्यू मध्ये काय केलेलं आहे, मला रोल नंबर, एखाद्या रोल नंबरची एज असेल किंवा एखाद्या रोल नंबरचं नेम असेल ते मी चेंज करायचं असेल तर आपण अपडेट व्ह्यू ही कमांड यूज करू शकतो. बाळांनो, इथे एक तुम्हाला इम्पॉर्टंट मेसेज आहे की जर तुम्ही व्ह्यू मध्ये अपडेट जर केला तर ऑटोमॅटिकली त्या टेबलमधला सुद्धा डेटा जो काय तो ऑटोमॅटिकली सुद्धा चेंज होतो. हे सुद्धा तुम्हाला मी प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर डिलीट व्ह्यू, तुम्हाला जो टेबल तयार केलेला आहे किंवा व्ह्यू क्रिएट केलेला आहे तो तुम्हाला व्ह्यू डिलीट करायचा असेल तर तुम्ही ड्रॉप कमांड यूज करू शकता. ड्रॉप व्ह्यू अँड व्ह्यू नेम. त्यानंतर हे एक्झरसाइज आहे, हे जे एक्झरसाइजचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही स्वतः क्वेश्चन वाचायचे आहेत आणि ते त्या पद्धतीनं ते एक्झरसाइज तुम्ही सॉल्व्ह करायची आहे. तर बाळांनो, आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली व्ह्यू क्रिएट कसा करायचा, तर बाळांनो ह्याच्यासाठी मी 2 टेबल्स यूज करणार आहे जे मी प्रिव्हियस एक्सपेरिमेंट नंबर 9 मध्ये जे टेबल तयार केले होते. फॉर एक्झाम्पल मी ते टेबल सुद्धा तुम्हाला आता डिस्प्ले करून दाखवणार आहे. स्टुडंट 13 हा मी टेबल तयार केला होता एक्सपेरिमेंट नंबर 9 मध्ये. बघा, त्याच्यामध्ये रोल नंबर, नेम, ॲड्रेस आणि एज हे काय होते, रेकॉर्ड्स हे कॉलम्स होते आणि त्याच्यामध्ये 8 रेकॉर्ड्स आपण सेव्ह केले होते. त्याच पद्धतीनं हा सुद्धा टेबल मी यूज करणार आहे. त्यानंतर मी दुसरा जो टेबल होता स्टुडंट अंडरस्कोर कोर्स
हा सुद्धा मी टेबल परत ह्या प्रॅक्टिकलमध्ये ह्याचा मी यूज करणार आहे। हे बाळांनो तुमच्या लक्षात असू दे की व्ह्यू क्रिएट करण्यासाठी तुम्ही टेबल तयार करायचा आहे आणि त्या टेबलपासून व्ह्यू करायचा आहे। मी आता तुम्हाला टेबल क्रिएट करून दाखवणार नाही, कारण ऑलरेडी आपले प्रॅक्टिकल भरपूर झालेले आहेत, मी टेबल क्रिएट करून दाखवलेले आहेत। तर आता इथं टेबल तयार केलेला आहे आणि त्या टेबलमध्ये रेकॉर्ड सुद्धा इन्सर्ट केलेले असे 2 प्रिव्हियस प्रॅक्टिकलमध्ये टेबल होते। स्टुडंट 13 हा एक टेबल 1 आणि स्टुडंट अंडरस्कोर कोर्स हा एक टेबल 2। मी ह्या 2 टेबलचा यूज आजच्या या प्रॅक्टिकलमध्ये परत करणार आहे बाळांनो। तर बाळांनो आता आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट व्ह्यू क्रिएट करायचा आहे। तर तो व्ह्यू कसा क्रिएट करायचा त्याच्यासाठी सिंटॅक्स सुद्धा होता, क्रिएट व्ह्यू, व्ह्यू नेम। आता मी व्ह्यू नेम काय दिलं, स्टुडंट 13 मी काही देऊ शकतो बाळांनो, हा स्टुडंट अंडरस्कोर व्ह्यू 1 मी काय दिलं, स्टूड अंडरस्कोर व्ह्यू नेम म्हणजे क्रिएट व्ह्यू। मी काय करणार आहे, व्ह्यू क्रिएट करणार आहे, ते व्ह्यूचं नेम काय आहे, स्टूड व्ह्यू। आणि बाळांनो तुम्हाला इथं ॲज अ सिलेक्ट करायचं आहे, सिलेक्ट ओव्हरऑल सगळा डेटा करायचा आहे, स्टार तुम्ही यूज करू शकता, स्टार फ्रॉम कोणता टेबल, स्टुडंट 13 या टेबलमधून सगळा डेटा जर तुम्हाला सिलेक्ट करायचा असेल आणि त्याच सगळ्या डेटाचा तुम्हाला व्ह्यू क्रिएट करायचा असेल तर ही क्वेरी तुम्ही टाईप करू शकता आणि रन म्हणा। रन म्हटल्यानंतर इथं काय झालं, व्ह्यू क्रिएट झाला। आता व्ह्यू कोणता आहे, स्टूड व्ह्यू 1 तुम्ही चेक करून घ्या, इथं बाळांनो बघू शकता तुम्ही, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टूड अंडरस्कोर व्ह्यू 1 ही जेव्हा तुम्ही क्वेरी एक्झिक्यूट करता तेव्हा तुम्हाला ॲज इट इज स्टुडंट 13 चे रेकॉर्ड सगळे स्टूड व्ह्यू मध्ये सुद्धा ऑटोमॅटिकली सेव्ह झाले का तुम्हाला स्टूड व्ह्यूचे सगळे रेकॉर्ड्स डिस्प्ले झालेले आहेत। या पद्धतीने सुद्धा तुम्ही व्ह्यू क्रिएट करू शकता। तुम्हाला कंडिशन टाकायची असेल, आता मी नवीन व्ह्यू तयार करतो। आता बघा ह्या व्ह्यू मध्ये बघा तुम्हाला रोल नंबर किती आहेत 8, पण तुम्हाला काय पाहिजे असेल की एज इज लेस दॅन 20, लेस दॅन 20 पेक्षा कमी असणाऱ्यांचंच फक्त तुम्हाला व्ह्यू क्रिएट करायचं असेल, एखादा टेबल पाहिजे असेल किंवा त्याचा तुम्हाला व्ह्यू पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा तुम्ही व्ह्यू करू शकता बाय म्हणजे अप्लाय कंडिशन सुद्धा। तर तुम्ही तो व्ह्यू क्रिएट करा, व्ह्यू क्रिएट व्ह्यू स्टूड अंडरस्कोर व्ह्यू मी 2 दिलं, कारण प्रत्येक व्ह्यूचं नेम चेंज करायला पाहिजे, कारण त्या व्ह्यूचं नाव आता व्ह्यू 1 दिलं असतं तर ऑलरेडी व्ह्यू 1 एक्झिट आहे। क्रिएट व्ह्यूचं नेम स्टूड व्ह्यू ॲज अ सिलेक्ट तुम्हाला काय करायचं आहे, ओव्हरऑल डेटा करायचा असेल किंवा तुम्हाला रोल नंबर कॉमा नेम कॉमा आणि एज हे 3च कॉलम्स पाहिजे असतील। फ्रॉम एवढं तुम्ही कॉलम्स नेम टाकू शकता, फ्रॉम स्टुडंट 13 आणि तुम्हाला इथंच कंडिशन अप्लाय करायची असेल, वेअर एज इज लेस दॅन 20 म्हणजे बघा इथं मी असा व्ह्यू क्रिएट केला, त्या व्ह्यूचं नेम काय झालं, स्टूड अंडरस्कोर व्ह्यू 2 आणि त्यामध्ये कोणता सिलेक्ट कोणते पाहिजेत कॉलम्स आपल्याला, रोल नंबर नेम आणि एज म्हणजे रोल नंबर नेम आणि एज कोणत्या टेबल पासून, स्टुडंट 13 पासून आणि इथं कंडिशन काय टाकलेलं आहे, एज इज लेस दॅन 20 एवढ्यांचाच मला व्ह्यू क्रिएट करायचं असेल तर तुम्ही हे सुद्धा व्ह्यू क्रिएट करू शकता। आता इथं व्ह्यू झाला बघा क्रिएट, मग मी इथं आता तो चेक करून बघू शकतो बाय युजिंग सिलेक्ट क्वेरी। तर सेम सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टूड अंडरस्कोर व्ह्यू 2 बघा इथं 20 पेक्षा कमी असणारे एजचेच फक्त काय झाले टेबल तयार झाला आणि त्या टेबलला आपण व्ह्यू म्हटलं तर त्या व्ह्यूचं नेम काय आहे, स्टूड अंडरस्कोर व्ह्यू 2। अशा पद्धतीने तुम्ही पर्टिक्युलर टेबल्स पाहिजे असतील किंवा तुम्हाला पूर्ण डेटा पाहिजे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने कंडिशन अप्लाय करून सुद्धा तुम्ही व्ह्यू क्रिएट करू शकता। आता हे आपण सिंगल टेबल पासून झालं ना। आता बघा माझ्याकडे 2 टेबल्स आहेत, स्टुडंट 13 पण आहे आणि स्टुडंट अंडरस्कोर कोर्स पण आहे। तर ह्या 2 टेबल मधले बघा सिलेक्ट आपण करूया, तुम्हाला एकदा मी परत एकदा दाखवतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट 13 हा तुम्हाला मी टेबल प्रिव्हियस मध्ये दाखवला होता। आता स्टुडंट 13 सुद्धा टेबल आपल्याकडे एक्झिस्ट आहे आणि सेकंड टेबल आपण आता यूज करायचं आहे स्टुडंट कोर्स बघा बघा स्टुडंट कोर्स पण आहे, याच्यामध्ये कोर्स आयडी पण आणि रोल नंबर। आता ह्या दोन्ही कॉलम्स दोन्ही टेबल मध्ये आपल्याला पर्टिक्युलर कॉलम्स घेऊन काय करायचं आहे, व्ह्यू क्रिएट करायचं आहे। म्हणजे आतापर्यंत आपण सिंगल टेबल मधून काय केलेला
व्ह्यू क्रिएट केलेला. आता आपण मल्टिपल टेबल पासून काय करायचं आहे, व्ह्यू क्रिएट करायचं आहे. तर सेम क्वेरी लिहायची, क्रिएट व्ह्यू. आता तुम्हाला कोणता व्ह्यू क्रिएट करायचा आहे, त्या व्ह्यूचा स्टूड कोर्स आपण म्हणू शकतो. स्टूड कोर्स 1 क्रिएट व्ह्यू. स्टूड कोर्स 1 मी दिलेला आहे. त्यानंतर ॲज अ सिलेक्ट तुम्हाला कोणकोणते पाहिजे आहेत, स्टुडंट 13 मधील कोणता पाहिजे, रोल नंबर. हा कॉलम पाहिजे असेल तर रोल नंबर कॉमा स्टुडंट 13 डॉट तुम्हाला नेम हा कॉलम पाहिजे असेल. आणि तुम्हाला समजा पर्टिक्युलर स्टुडंट तुम्हाला 2 कॉलम पाहिजे असतील, रोल नंबर आणि नेम. आणि सेकंड टेबल कोर्स स्टुडंट कोर्स यामध्ये फक्त तुम्हाला कोर्स आयडी पाहिजे असेल तर तुम्ही तो सुद्धा सिलेक्ट करू शकता. स्टुडंट अंडरस्कोर कोर्स डॉट त्यामधला कोणता पाहिजे तुम्हाला, कोर्स आयडी. तुम्हाला हे पर्टिक्युलर एवढाच कॉलम पाहिजे असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. कोणकोणते केले याचं सिलेक्ट, स्टुडंट 13 डॉट रोल नंबर, स्टुडंट त्यानंतर नेम, स्टुडंट 13 डॉट नेम, स्टुडंट कोर्स मधील कोर्स आयडी तुम्ही या पद्धतीनं सिलेक्ट केलेला आहात. फ्रॉम तुम्हाला कोणते टेबल्स आहेत, कोणते टेबल्स आहेत, फ्रॉम स्टुडंट 13 कॉमा स्टुडंट कोर्स. या पद्धतीने तुम्ही टेबलचे नेम सुद्धा देऊ शकता. आणि कंडिशन अप्लाय करायचे, वेअर तुम्ही काय टाकू शकता, वेअर स्टुडंट डॉट रोल नंबर तुमचे कॉमन आहेत ना, तुम्हाला सेम पाहिजे असतील, इक्वल टू स्टुडंट कोर्स डॉट त्यामधील सुद्धा रोल नंबर. म्हणजे तुम्हाला इथं कंडिशन अप्लाय करायची असेल, ज्यांचे रोल नंबर सेम आहेत तेवढेच काय करा, डिस्प्ले करू शकता. तुम्ही इथं बघा स्टुडंट, इथं क्वेरी आलेली आहे, एरर आलेली आहे बाळांनो, ती एरर तुम्ही आता सॉल्व करायचे. स्टुडंट डॉट रोल नंबर, इथं स्टुडंट काय हवं आहे आपल्याला 13, कारण टेबल नेम काय आहे, स्टुडंट 13. बघा स्टुडंट 13 डॉट रोल नंबर, स्टुडंट 13 डॉट नेम, स्टुडंट अंडरस्कोर कोर्स डॉट कोर्स आयडी फ्रॉम स्टुडंट 13 कॉमा स्टुडंट कोर्स वेअर स्टुडंट 13 डॉट रोल नंबर इक्वल टू स्टुडंट कोर्स डॉट रोल नंबर. या पद्धतीने पण तुम्ही कोर्स डॉट कोर्स आयडी एक मिनिट, क्रिएट व्ह्यू स्टूड कोर्स 1 ॲज अ सिलेक्ट स्टुडंट 13 डॉट रोल नंबर कॉमा स्टुडंट 13 डॉट नेम कॉमा स्टुडंट अंडरस्कोर कोर्स डॉट कोर्स आयडी फ्रॉम स्टुडंट 13 कॉमा स्टुडंट अंडरस्कोर कोर्स वेअर स्टुडंट 13 ST इथं स्पेलिंग मिस्टेक झालेला आहे, ST यू स्टुडंट इथं बघा व्ह्यू क्रिएट झालेला आहे, स्पेलिंग मिस्टेक होती. आता तुम्ही चेक करू शकता. इथं बघा तुम्ही रोल नंबर सेम असणार आहे, एवढेच यांचाच काय होणार आहे, व्ह्यू क्रिएट होणार आहे. पहिलं आपण काय करूया, स्टूड कोर्स 1 व्ह्यू क्रिएट केलेला आपण कोणता आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट 13 कॉमा स्टुडंट अंडरस्कोर कोर्स. यामधले रेकॉर्ड्स सेम, रोल नंबर सेम, किती जणांचे आहेत बघा, रोल नंबर सेम, हे बघा रोल नंबर 1 2 3 4 5 आणि 9. तर बाळांनो इथं आपण काय करायचे, आता इथं तुम्ही चेक करू शकता, व्ह्यू क्रिएट करून केलेला आहे तो स्टूड अंडरस्कोर कोर्स. व्ह्यू क्रिएट केला होता तो कोर्स 1, स्टूड अंडरस्कोर कोर्स 1. बघा इथं रोल नंबर कॉमन कोणते ते 1 2 3 4 5 आणि ते कॉमन असल्यामुळे त्यांचे नेम आणि कोर्स आयडी सुद्धा डिस्प्ले झालेले आहे. दोन्ही टेबलमध्ये रोल नंबर सेम असणारे त्यांचेच फक्त रोल नंबर, नेम आणि कोर्स आयडी डिस्प्ले झालेले आहेत.
अशा पद्धतीने आपण मल्टिपल टेबलपासून सुद्धा व्ह्यू क्रिएट करू शकतो. आता बाळांनो इथं बघा आपल्याला काय करूया, ह्या व्ह्यूमध्ये चेंज करूया. स्टूड कोर्स 1 मध्ये सॉरी ह्या टेबलमध्ये नको, आपल्याला काय करूया, आपण पहिला जो व्ह्यू केला होता, कारण आपल्याकडे आता पहिला जो व्ह्यू होता बघा, स्टूड टू सिलेक्ट अ स्टार फ्रॉम स्टूड, आपण एक क्रिएट करूया, पहिला जो व्ह्यू क्रिएट करूया, मग त्यानंतर आपण अपडेट करूया. क्रिएट व्ह्यू फ्रॉम क्रिएट व्ह्यू नेम आपण आता देऊया स्टूड अंडरस्कोर व्ह्यू 3 ॲज अ सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट 13. म्हणजे आपण काय केलं, स्टुडंट 13च्या टेबलचा परत व्ह्यू केला, स्टूड व्ह्यू 3. बघूया व्ह्यू क्रिएट होतो का. व्ह्यू क्रिएट झाला, म्हणजे स्टुडंट 13 आणि स्टुडंट व्ह्यू 3 सेम झाले. आपण चेक करूया, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टूड अंडरस्कोर व्ह्यू 3. स्टूड अंडरस्कोर व्ह्यू 3 मी नेम दिलं स्टूड अंडरस्कोर, सॉरी इथं मिस्टेक झालेली आहे बघा. इथं व्ह्यू क्रिएट झाला, तर तुम्ही इथं हा व्ह्यू आहे आणि त्यानंतर काय करूया, स्टुडंट 13 हा सुद्धा तुम्हाला मी डिस्प्ले करून दाखवतो. हा सुद्धा काय आहे, व्ह्यू आहे. त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये सुद्धा काय आहेत, रेकॉर्ड सेम आहेत. बाळांनो आता इथं आपण काय करायचे, व्ह्यूमध्ये चेंजेस करायचे, जेणेकरून ते ऑटोमॅटिकली कशामध्ये चेंज झाले पाहिजे, टेबलमध्ये. तर बघा बाळांनो, रोल नंबर 2 चे नेम काय आहे, कोमल आहे, त्याचा आपण नेम चेंज करूया. तर हे व्ह्यूमध्ये सुद्धा कोमल आहे. आपण बघूया एकदा, रोल नंबर 2 चं सुद्धा रेकॉर्ड काय आहे, नेम तिथे बघा, रेकॉर्ड रोल नंबर 2 चे सुद्धा नेम काय आहे, कोमल आहे. तर हे आपण अपडेट करणार आहोत. तर आपण त्याच्यासाठी क्वेरी लिहिणार आहोत, अपडेट कोणता टेबल व्ह्यू करायचा आहे, कोणता व्ह्यू करायचा आहे, स्टूड व्ह्यू 3. सेट काय करायचं आहे बाळांनो, आपल्याला सेट नेम इक्वल टू, नेम काय द्यायचं आहे आपल्याला, ते सिंगल लेटर मध्ये, तिथं कोमल आहे, तिथं आपल्याला काय करायचं आहे, श्वेता करायचं असेल, श्वेता द्यायचं असेल तर तुम्ही हे देऊ शकता. मात्र कंडिशन द्यायला लागणार, वेअर रोल नंबर त्याचा किती आहे, रोल नंबर किती आहे, कोमलचा रोल नंबर 2. रोल नंबर 2 ज्याचं नेम काय आहे मला माहित नाही, आता माहित आहे तर तुम्हाला कोमल, माहित नसेल तर तुम्हाला पण सेट करायचं असेल तर तुम्ही बाय डिफॉल्ट सेट करू शकता. रोल नंबर 2 आहे, त्याचं नेम काय करायचं आहे, मला श्वेता करायचं आहे आणि स्टूड व्ह्यू 3 मधून. तर तुम्ही हे अपडेट केला तर व्ह्यू मध्ये पण चेंज होणार आहेत आणि टेबलमध्ये सुद्धा चेंज होणार आहेत. तर ते सुद्धा आपण बघूया. इथं चेंज रोल नंबर आहे बाळांनो, रोल नंबर, सो कॉलम नेम इज अ करेक्ट नेम असलं पाहिजे, अपडेटेड. आउटपुट काय आलं, 1 रो इज अपडेटेड. आता आपण चेक करून बघूया, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टूड अंडरस्कोर व्ह्यू 3. आता मी व्ह्यू 3 मध्ये बघा कोमल नेम नसणार आहे, कोमलचं काय झालं, श्वेता झालेलं आहे. तर त्याच पद्धतीने आपण काय करायचं आहे, ऑटोमॅटिकली व्ह्यू मध्ये चेंजेस झाले तर त्या टेबलमध्ये म्हणजे जो बेस टेबल आहे त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस होतात. तर बघा इथं सेम कोमलचं नेम काय झालं, श्वेता झालेलं आणि अशा पद्धतीने तुम्ही अपडेट पण करू शकता. व्ह्यू मध्ये अपडेट केले तर ऑटोमॅटिकली त्या बेस टेबलमध्ये सुद्धा चेंज होऊ शकतात. आता तुम्हाला पर्टिक्युलर व्ह्यू डिलीट करायचं असेल तर तुम्ही ड्रॉप व्ह्यू नेम इज द स्टूड व्ह्यू 13. तुम्हाला आता स्टूड व्ह्यू जो क्रिएट केला व्ह्यू 13 तर तो तुम्हाला नको असेल तर तुम्ही ड्रॉप करू शकता. बघा स्टूड व्ह्यू व्ह्यू एक्झिस्ट नाही, व्ह्यू 3 होता आपण क्रिएट केलेला, स्टूड व्ह्यू 3, व्ह्यू इज ड्रॉप्ड. आता तुम्ही जेव्हा स्टूड व्ह्यू डिस्प्ले करशील तुम्हाला व्ह्यू डिस्प्ले होणार नाही. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टूड व्ह्यू 3. बघा सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टूड व्ह्यू 3. टेबल और व्ह्यू डज नॉट एक्झिस्ट. तुम्हाला हा टेबल
दिसणार नाही, कारण आपण हा व्ह्यू काय केलेला आहे, डिलीट केलेला आहे. जेव्हा तुम्ही हा टेबल बघचिला तेव्हा तुम्हाला टेबल डिस्प्ले होणार आहे स्टुडंट 13 आहे का. जर व्ह्यू ड्रॉप केला तर व्ह्यूज नुसता डिलीट होतो, त्याचा काही टेबलवरती इफेक्ट होत नाही. पण व्ह्यूमध्ये चेंजेस केला तर मात्र टेबलमध्ये सुद्धा ऑटोमॅटिकली चेंजेस होतात. बाळांनो, ह्या पद्धतीने तुम्ही मी जे काही प्रॅक्टिकल्स करून दाखवलेले आहेत ते एक्झरसाइजचे ते क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते क्वेश्चन्स तुम्ही काय करायचे आहेत, लिहून काढायचे आहेत. आणि या क्वेश्चन्सवरती तुम्ही बघा बाळांनो, आता क्वेश्चन नंबर 1 आहे बघा, क्रिएट डिपार्टमेंट व्ह्यू ऑन डिपार्टमेंट टेबल. डिपार्टमेंट टेबल आहे त्याचाच डिपार्टमेंट व्ह्यू टेबल करा. इन्सर्ट करा रेकॉर्ड, म्हणजे तुम्ही इन्सर्ट जर केला तर ऑटोमॅटिकली टेबलमध्ये सुद्धा रेकॉर्ड इन्सर्ट होणार आहे. कारण तुम्ही आता रेकॉर्ड इन्सर्ट करताना काय करणार, व्ह्यूमध्ये रेकॉर्ड इन्सर्ट करणार, तर ऑटोमॅटिकली चेंजेस कशामध्ये होणार आहेत, टेबलमध्ये. त्यानंतर मॉडिफाय करा म्हणजे चेंज करा, अपडेट करा. त्यानंतर रेकॉर्ड नंबर डिलीट करा. डिलीट केल्यानंतर सुद्धा व्ह्यूमधलं रेकॉर्ड डिलीट झालं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला टेबलमधील सुद्धा रेकॉर्ड डिलीट होणार आहे. तर आपण एक करून दाखवू का मी तुम्हाला बाळांनो. तर मी आता एक करून दाखवतो, म्हणजे सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टूड व्ह्यू आपण 2 हा सुद्धा त्या टेबलपासून क्रिएट केला होता स्टुडंट 13 पासून. बघा बाळांनो, हां स्टूड व्ह्यू 2. हां, आता आपण काय करू, अनेक टेबल तयार करूया बाळांनो, व्ह्यू क्रिएट करूया. क्रिएट व्ह्यू नेम स्टूड व्ह्यू 4 ॲज अ सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट 13, म्हणजे पूर्ण डेटा सगळा त्या स्टूड व्ह्यूमध्ये गेला. तर आता आपण व्ह्यू क्रिएट झाला, आता आपण काय करूया, डिलीट करूया एखादं रेकॉर्ड. तर तुम्ही कसं करता रेकॉर्ड डिलीट कशा पद्धतीनं करता. तर बाळांनो, आपल्याला रेकॉर्ड काय करायचे, पर्टिक्युलर रेकॉर्ड डिलीट करायचं असेल तर तुम्ही डिलीट कमांड यूज करू शकता. डिलीट फ्रॉम टेबल व्ह्यू नेम स्टूड अंडरस्कोर व्ह्यू. तुम्ही कंडिशन अप्लाय करणार असेल तर कंडिशन टाकू शकता. वेअर रोल नंबर, ज्याचे रोल नंबर काय आहे 5 आहे, त्याचे रेकॉर्ड तुम्हाला नको असेल, डिलीट करायचं असेल तर व्ह्यूमधून 1 रो इज डिलीटेड. तर तुम्ही चेक करून बघा. तर सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टूड व्ह्यू 4 तर बघा ह्याच्यामध्ये रेकॉर्ड नंबर 5 विजिबल नाही आहे. आणि तेच रेकॉर्ड बघा आपल्याला स्टुडंट 13 मध्ये सुद्धा दिसणार नाही, कारण चेंजेस जर आपण व्ह्यूमध्ये केले तर ऑटोमॅटिकली ते चेंजेस कशामध्ये होतात, टेबलमध्ये सुद्धा होतात. इथं रेकॉर्ड नंबर 5 दिसत नाही. या पद्धतीने तुम्ही हे व्ह्यूचे जे काही कमांड्स आहेत ते तुम्ही करून बघायचे आहेत. आणि एक्झरसाइज इथे बघा बाळांनो, एक्झरसाइज जी दिलेली आहे व्ह्यू, आता आपण डिलीट रेकॉर्ड केले, त्यानंतर डिलीट व्ह्यू करायचा आहे. तर मी हे करून दाखवलेले आहे, त्या पद्धतीने तुम्ही ती एक्झरसाइज सॉल्व्ह करायची आहे. नाही समजलं तर तुम्ही मला विचारू शकता, पण प्रॅक्टिकली हे सगळे सॉल्व्ह करून बघायचे आहेत. आणि इथं आपले प्रॅक्टिकल 10 कंप्लीट झालेले आहेत. थँक्यू.